एक थेंबर सुद्धा पाण्याचा तुपाचा वापर न करता एकाच मिश्रणापासून अगदी मऊसूत तोंडात विरघळणारे पेढ्यासारखे तिळाचे लाडू आणि अगदी खुसखुशीत तोंडात विरघळणारी तिळाची वडी। पाकाचं टेन्शन न घेता, गुळ न विरघळता, पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने झटपट तोंडात विरघळणारी अगदी मऊसूत अशी ही तिळाची वडी आणि हे तिळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण तोंडात विरघळणारे अगदी मऊसूत पेढ्यासारखे हे तिळाचे लाडू आणि अगदी खव्यासारखी ही तिळाची वडी कशी करायची ते बघणार आहोत। तर यासाठी इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत। तर हे तिळाचे लाडू, तिळाची वडी अगदी चविष्ट होण्यासाठी शक्यतो इथे आपल्याला गावरान तीळ वापरायचे आहेत। तर वाटीच्या प्रमाणामध्ये हे मी लाडू बनवणार आहे आणि वाटीने 2 वाटी हे मी तीळ घेतलेले आहेत। यासोबतच 2 ते 3 चमचे जास्तीचे तीळ मी घेतलेले आहेत। तर वडीमध्ये वरून घालण्यासाठी किंवा वरून लावण्यासाठी हे मी जास्तीचे तीळ घेतलेले आहेत। तर तुम्ही हवं तर लाडूला सुद्धा वरून हे तीळ लावू शकता आणि हे जास्तीचे तीळ घेतले पाहिजेत असं नाही, तुम्ही याच्यातीलच थोडेसे तीळ काढून ठेवला तरी चालू शकतं। यासोबतच अर्धी वाटी इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर तुम्हाला जर या लाडूमध्ये वडीमध्ये शेंगदाणे वापरायचे नसतील तर फक्त इथे तुम्ही तिळाचा वापर केला तरी चालू शकतं। तर हे अर्धी वाटी शेंगदाणे मी वडीमध्ये आणि लाडूमध्ये वापरणार आहे आणि जास्तीचे 2 चमचे शेंगदाणे मी घेतलेले आहेत। त्याची जाडसर भरड करून हे मी वडीमध्ये वापरणार आहे। तुम्ही हवं तर लाडूमध्ये सुद्धा घालू शकता, म्हणजे लाडू किंवा वडी खाताना मध्ये मध्ये शेंगदाण्याचा तुकडा दाताखाली आला की तो छान लागतो। तर आता हे दोन्ही साहित्य आपल्याला छान खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी मी तीळ भाजून घेते। तर तीळ भाजताना अजिबात मोठ्या गॅसवरती भाजायची नाही, तीळ अगदी मध्यम ते बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायची आहे। मोठ्या गॅसवरती जर तीळ भाजलात तर आतपर्यंत छान खमंग खरपूस भाजणार नाही, वरून करपली जाईल, त्याचबरोबर तडतडली जाते आणि ही तीळ उडायला लागते। तर मध्यम ते बारीक गॅसवरतीच खमंग आणि खरपूस अशी ही तीळ भाजायची आहे। अगदीच याचा रंग बदलायचा नाही आहे, खमंग असा सुवास यायला पाहिजे, खरपूस भाजली पाहिजे, छान तीळ फुलून येते आणि हलकीशी तडतडायला लागते, तेव्हा समजायचं आपली तीळ छान अशी भाजलेली आहे। तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, बारीक गॅसवरती किंवा अगदी मध्यम गॅसवरती 3 ते 3.5 मिनिटांमध्ये तीळ व्यवस्थित भाजून होते। तर इथे ही तीळ अगदी छान भाजलेली आहे, खमंग याचा सुवास येत आहे आणि छान फुलून आलेली आहे तीळ, तुम्ही बघू शकता। तर ही तीळ छान आता भाजलेली आहे, तर ही काढून घेते आणि यामध्येच आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। तीळ काढल्यानंतर मोजून घेतलेले अर्धी वाटी आणि जास्तीचे शेंगदाणे या कढईमध्ये मी घातलेले आहेत आणि हे छान खमंग आणि खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर हे शेंगदाणे मध्यम ते बारीक गॅसवरतीच भाजायचे आहेत, कारण जर मोठ्या गॅसवरती तुम्ही हे शेंगदाणे भाजलात तर आतपर्यंत छान खमंग किंवा खरपूस भाजले जाणार नाहीत आणि वरून ते करपले जातील किंवा डागले जातील। यामुळे लाडूचा किंवा वडीचा रंग बदलू शकतो आणि चव सुद्धा बदलू शकते। त्यामुळे आपल्याला या शेंगदाण्याचा रंग बदलायचा नाही आहे, पण खरपूस असे हे शेंगदाणे भाजायचे आहेत। यामुळे बारीक ते मध्यम गॅसवरतीच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजलेले आहेत। तर एखादा शेंगदाणा अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचा आहे आणि याची साल काढून बघायची। तर इथे तुम्ही बघू शकता साल व्यवस्थित निघत आहे, शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत, पण शेंगदाण्याचा रंग अजिबात बदललेला नाही, छान पांढरा शुभ्र आहे। तर असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर दोन्ही साहित्य व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे। तर आता या शेंगदाण्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर तुम्ही साल न काढता सुद्धा वापरू शकता, पण लाडूचा आणि वडीचा रंग अगदी छान येण्यासाठी ही शेंगदाण्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत। बारीक गॅसवरती खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलात तर साल अगदी व्यवस्थित निघते। तर ही काढून घेतलेली साल आपल्याला पाकडून घ्यायची आहे आणि हे शेंगदाणे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर आता याच्यातील 2 चमचे मी जे जास्तीचे शेंगदाणे घातले होते ते एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवते आणि जास्तीची घातलेली तीळ सुद्धा मी वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। तर आता हे दोन्ही साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याची आपल्याला पावडर बनवायची आहे। तर हे तीळ आणि शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सर एकसारखा न फिरवता थोडंसं थांबून हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित याची पावडर तयार झालेली आहे। तर ही तिळाची आणि शेंगदाण्याची पावडर तुम्हाला आवडते तशी बारीक किंवा रवाळ बनवू शकता आणि आता ही पावडर मी ताटामध्ये काढून घेते।
तर ही पावडर बनवताना एखादा शेंगदाण्याचा तुकडा वगैरे राहिला असेल तर काही काळजी नाही, कारण आपण हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवणार आहोत. तर अगदी व्यवस्थित ही एकसारखी पावडर तयार झालेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर ज्या वाटीने मी तीळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी गूळ मोजून घेतलेला आहे. 2 वाटी इथे मी तीळ घेतलं होतं, तर 2 वाटी इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे. या प्रमाणामध्ये अगदी गोड अशा वड्या आणि लाडू बनवून तयार होतात, पण यापेक्षा जास्त गूळ घालू नका, अगदीच गोड होतील. पण तुम्हाला जर थोड्याशा फिक्या वड्या किंवा लाडू बनवायचे असतील तर गूळ थोडासा तुम्ही कमी करू शकताय. खिरीसाठी किंवा मोदकासाठी जो साधा गुळ आपण आणतो तोच गुळ आपल्याला इथे वापरायचा आहे, पण हा गुळ आपल्याला अगदी बारीक चिरून किंवा खिसून घ्यायचा आहे. आणि चिरल्यानंतर किंवा खिसल्यानंतर एखादा तुकडा हातामध्ये किंवा बोटामध्ये दाबून बघायचा आहे. अगदी छान मऊसूद झाला पाहिजे आणि छान त्याची गोळी झाली पाहिजे, असा मऊसूद गुळ आपल्याला इथे वापरायचा आहे. त्याच्या वड्या किंवा लाडू अगदी मऊसूद होतात आणि मिश्रण छान मिळून येतं. तर हे लाडू किंवा वड्या आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट करणार आहोत, त्यामुळे गूळ घातल्यानंतर खूप जास्त याला मिक्स करायची गरज नाही, हलकंसं मिक्स करायचं आहे. आणि आता हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही जर मोठं मिक्सरचं भांडं वापरलं तर सगळं मिश्रण एकाच वेळेला होईल. इथे मी छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे, त्यामुळे 2 वेळेला हे मिश्रण मी फिरवून घेणार आहे. गूळ खिसून किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्सरवर लोड पडणार नाही. आणि मिक्सर एकसारखा न फिरवता थोडंसं थांबून थांबून आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे हे मिश्रण असं मऊसूद मिश्रण तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकता याचे अगदी सहज लाडू बनवता येतील असं हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे. असं मिश्रण होण्यासाठी मिक्सर चालू बंद करत फिरवायचं आहे आणि त्याचबरोबर गूळ सुद्धा अगदी मऊसूद असला पाहिजे. तर या दोन्ही गोष्टीमुळेच हे मिश्रण अगदी मऊसूद होतं आणि पाण्याचा तुपाचा एक थेंब सुद्धा न वापरता अगदी मऊसूद आपल्या वड्या आणि लाडू बनून तयार होतात. तर मिक्सरला फिरवलेलं मिश्रण ताटामध्येच मी कडेला काढलेलं आहे आणि राहिलेलं मिश्रण सुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर हे मिक्सरला फिरवून घेतलेलं तीळ, शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण अशा पद्धतीने थोडंसं हातामध्ये दाबून बघितलं तर अगदी खव्यासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी मऊसूद आणि परफेक्ट हे मिश्रण आपलं बनून तयार झालेलं आहे. हे मिश्रण हाताने 1 ते 2 मिनिटे अशा पद्धतीने थोडंसं मळून घेतलात किंवा मिक्स करून घेतलात तर हाताच्या उष्णतेने गुळ अजून थोडासा वितळतो आणि हे मिश्रण अजून छान सैलसर होतं. तर आता या वडीच्या किंवा लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला वेलदोड्याची पावडर घालायची आहे. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. तर इथे मी चमचाभर वेलदोड्याची पावडर घातलेली आहे. ही छान व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर जायफळ थोडंसं खिसून किंवा जायफळीची पावडर सुद्धा यामध्ये घालू शकताय. तर तिळाचे लाडू आणि तिळाची वडी एकाच मिश्रणापासून मी बनवणार आहे. तर याच्यातील 2 भाग मी बनवून घेते. तुम्हाला जर लाडू जास्त बनवायचे असतील तर लाडूचं मिश्रण जास्त घ्या किंवा वडी जास्त बनवायची असेल तर वडीसाठी मिश्रण तुम्ही जास्त ठेवू शकताय. तर हे लाडूचं मिश्रण अशा पद्धतीने हातावरती थोडंसं चोळायचं आहे आणि त्यानंतर याचे लाडू वळायचे. तुम्ही इथे बघू शकताय अगदी मऊसूद पेड्यासारखे हे लाडू आपले बनून तयार होतात. तुपाचा किंवा पाण्याचा एक थेंबभर सुद्धा न वापरता, गूळ न विरघळता किंवा पाक न बनवता अगदी मऊसूद तोंडात विरघळणारे पेड्यासारखे हे अगदी गोल गरगरीत असे हे तिळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय अगदी मस्त परफेक्ट असे हे लाडू बनून तयार झालेले आहेत. तर हे लाडू तुम्ही हवं असेल तर तिळामध्ये थोडंसं घोळवून घेतला तरी चालू शकतं किंवा या लाडूच्या मिश्रणामध्ये थोडंसं भाजलेलं तीळ घातला तरी चालेल. तर इथे मी हा एक लाडू बनवलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला हे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट याचे लाडू बनवून तयार होतात. याच पद्धतीने राहिलेले सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत. अगदी परफेक्ट असे हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत. पाक न बनवता, गूळ न विरघळता, पाण्याचा तुपाचा एक थेंबभर सुद्धा न वापरता अगदी झटपट सोप्या पद्धतीने तोंडात विरघळणारे मऊसूद पेड्यासारखे हे तिळाचे लाडू आपले बनवून तयार झाले आहेत. एक लाडू इथे तुम्हाला मी तोडून दाखवते आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी पेड्यासारखे मऊसूद तोंडात विरघळणारे तिळाचे लाडू सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लाडू बनवून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि परफेक्ट असे हे लाडू अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात. मऊसूद तिळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत. तर राहिलेल्या मिश्रणापासून खुसखुशीत तिळाच्या वड्या आपण बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी 2 चमचे भाजलेले शेंगदाणे आपण बाजूला काढले होते, त्याची जाडसर भरड केली आणि ज्या कढईमध्ये आपण तीळ शेंगदाणे भाजून घेतले त्याच कढईमध्ये 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस आपल्याला परतून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा. तर खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, पण यामुळे वडी अगदी खुसखुशीत होते आणि चवीला सुद्धा फार सुंदर लागते.
तर या सुक्या खोबऱ्याचा किस तुम्ही लाडूमध्ये सुद्धा घालू शकता। तर अगदी मिनिटभर हे खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं। बारीक गॅसवरती खमंग असं हे मिनिटभर खोबरं मी भाजून घेतलेलं आहे। खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही आहे। तर याच्यातील थोडंसं खोबरं मी काढून ठेवते वडीला वरून लावण्यासाठी आणि आता या खोबऱ्यामध्येच मी वडीचं सगळं मिश्रण घालते। तर इथे गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर मिश्रण खूप जास्त वेळ परतायचं नाही आहे। तर हे सगळं मिश्रण छान गरम झालं पाहिजे इतकंच आपल्याला परतायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती किंवा अगदी कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटांमध्ये मिश्रण व्यवस्थित गरम होतं। हे मिश्रण गरम झालं की गूळ थोडासा मऊ होतो आणि मिश्रण थोडंसं सैलसर झाल्यामुळे वड्या अगदी सहज थापता येतात। पण या मिश्रणामध्ये वापरलेला गूळ अगदी मऊसूद असला पाहिजे। पण तुम्ही वापरलेला गूळ जर अगदी मऊसूद नसेल तर या मिश्रणामध्ये तुम्हाला चमचाभर तूप घालावं लागेल किंवा अगदी पाव चमचापेक्षा कमी तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता। बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटांपासून हे मिश्रण मी छान परतून घेत आहे। गूळ छान गरम झाल्यामुळे मऊ झालेला आहे आणि मिश्रण थोडंसं ओलसर दिसत आहे। तर हे मिश्रण झालंय किंवा तयार आहे हे ओळखायचं कसं? तुम्ही अशा पद्धतीने हे चमचाने मिश्रण दाबून बघितलं तर तुम्ही बघू शकताय अगदी मऊसूद आणि सैलसर असं हे मिश्रण दिसत आहे। तर वडी थापण्यासाठी हे मिश्रण तयार आहे। तर आता यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट घालते, थोडंसं वरून लावण्यासाठी ठेवलेलं आहे। भाजलेलं तीळ थोडंसं घातलेलं आहे आणि वरून लावण्यासाठी थोडं ठेवलेलं आहे। तर हे सगळं मिश्रण छान मिक्स करायचं आणि लगेचच आता याची वडी आपल्याला थापून घ्यायची। गॅस मी बंद केलेला आहे। तर या ताटामध्ये आपल्याला तूप तेल काहीही लावायची गरज नाही। ही वडी अजिबात खाली चिटकत नाही। तर मिश्रण काढल्यानंतर हाताने थोडंसं अशा पद्धतीने मळून मऊ करायचं आहे। तर मिश्रण खूप जास्त गरम नाही आहे, हलकंसंच गरम आहे। थोडंसं मळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही वडी हातानेच थापून घ्यायची आहे। अगदी सहज थापली जाते असं हे मऊसर मिश्रण आहे। आपल्याला हवी असलेल्या जाडीची ही वडी आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायची आहे। वडी व्यवस्थित थापून झाल्यानंतर आपण जे शेंगदाणे तीळ खोबरं ठेवलेलं आहे ते वरून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि एखाद्या वाटीने किंवा हातानेच हे लावलेलं मिश्रण वडीमध्ये अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे। म्हणजे वडी कट केल्यानंतर सुद्धा हे लावलेलं मिश्रण वडीमध्ये व्यवस्थित राहतं। तर आता ही वडी आपण एक 15 ते 20 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहोत। फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे आणि इथे मी 15-20 मिनिटांनंतर ही वडी कट करून घेते। तर या वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या चौकोन डायमंड शेपमध्ये कट करून घेऊ शकता। इथे मी मध्यम आकाराच्या चौकोन वड्या कट करून घेते। तर इथे अगदी परफेक्ट खुसखुशीत अशा तिळाच्या मऊसूद वड्या बनून तयार झालेल्या आहेत। पाक अजिबात न करता, गूळ न विरघळता, पाण्याचा तुपाचा वापर न करता झटपट सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट अशा या तिळाच्या वड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। या वड्या बनवायला इतक्या सोप्या आहेत की कोणीही अगदी सहज बनवू शकेल। तर या वड्या तुम्ही जवळून बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल अगदी परफेक्ट खुसखुशीत अशी ही वडी तयार झालेली आहे। अगदी जिभेवर ठेवताच विरघळेल इतकी खुसखुशीत आणि मऊसूद ही वडी तयार झाली आहे। तर इथे एक वडी तुम्हाला मी तोडून दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद तोंडात विरघळेल अशी खुसखुशीत ही तिळाची परफेक्ट वडी आपली बनून तयार झाली आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तिळाची वडी आणि तिळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।